दंडोत प्रणाम. मायबापो, मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण आहे, ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ बायबल आहे, शिखांचा धर्मग्रंथ ग्रंथ साहेब आहे आणि हिंदूचा धर्मग्रंथ गीता आहे. सर्वच ग्रंथ अतिशय चांगले आहेत, परंतु हा जो गीता ग्रंथ आहे हा अतिशय छोटासा ग्रंथ आहे आणि हा ज्ञानाचा सागर आहे. ह्या ज्ञानाच्या सागरामध्ये, गीतेच्या सागरामध्ये आजपर्यंत 5000 वर्ष झाले कित्येक लोकांना डुबके मारले. त्यामध्ये थव शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा थव आला नाही. कित्येक लोकांनी त्यातले माणिक मोती त्या समुद्रामधले बाहेर काढले, परंतु अनेक त्याच्यात दररोज जर डुबकी मारली तर दररोज नवीन तत्त्वज्ञान त्याच्यातून आपल्याला उलगडलेलं दिसत. तर संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा हा गीता ग्रंथ हातात घेतला ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी, ते म्हणले की हा वेदार्थ सगुरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आणून दिला. असे हे आगाध जेथे वेडावती वेद तेथे अल्पमीमतबंध काय होय, असं गीतेपुढं संत ज्ञानेश्वर, एवढे मोठे संत ज्ञानेश्वर ते, पण त्यांनी देखील लहानपण घेतलं. तर पुन्हा संत नामदेव नावाचे संत होऊन गेले आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अनेक संत होऊन गेले आणि अनेक संतांना गीताचा अभ्यास केला. तर संत नामदेव म्हणतात की गीता 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 त्रिवार बोलतात, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे, गीता महिमा बोलवे ना वाचे, बंधन जीवाचे दूर जाते. एकचित श्लोक वाचिले नेहमी अंती परम धाम प्राप्त होय, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्थापार नाही. आणि त्या उत्तर प्रदेशामध्ये संत कबीर होऊन गेले आणि संत कबीर मग गीतेबद्दल म्हणतात, हरिसम जगत को सुवस्तू नाही, प्रेम सम कोई पंथ, सज्जन सम कोई संत नाही आणि गीता सम कोई ग्रंथ. गीतासारखा ग्रंथ नाही, सज्जनासारखा संत नाही आणि चालायचं असेल तर प्रेमासारखा पंथ नाही, असं कबीरदास महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. मायबाबो, हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे आणि हा ग्रंथाचं पठण करणं म्हणजे परमेश्वराचं धाम प्राप्त करून घेणं आहे. जर तुम्हाला परमेश्वराच्या धामाला जायचं असेल तर हा सगळ्यात शॉर्टकट जवळचा रस्ता म्हणजे गीता ज्ञान आहे. आपण ते गीता ज्ञान हृदयगत करा आणि परमेश्वराचा रस्ता चालायला लागा, एवढीच विनंती करतो आणि इथं थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.